एका मंत्र्याच्या घरात चोरी करायचा प्लॅन होता ना तुझा? आता पोलीस येतील आणि तुझी चौकशी करतील, मग तुझी आणि तुझ्या भावाची सगळ्या दुनियेसमोर बदनामी होईल का? असं नका करू, तुम्ही म्हणाल ते करेल. खरंच करशील? आई साधू बाळा, हे साधू बाळा, काय सांग ग? काय झालं माझ्या राजाला? ए सानू, स्वप्न पडलं का ग? घाबरू नको, मी आहे ना, मी आहे ना. ए शुभो, अहो ऐकलं का? शुभो, अहो सानू बघा ना कशी करायला लागली आहे. काय झालं? काय झालं? काय चाललंय सानू? सानू काय ये इकडे. सानू शांत हो, शांत हो. अनु लाईट बंद कर. ओके ऋतू. रडू नकच ना कारभार. हा अगं आयुष्यात एवढी संकट आली, आता इथं बी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल का नाही? हा मला ठाव आहे तू कारडती असते. तुला आयुष्यात नवरा भेटला तो बी कुच कामी निघाला. दुःखाशिवाय तुला दुसरं काही नाही दिलंय. पण तरी बी न डगमगता या बाबाईचं नाव घेऊन तू संसार केलायस ना. आता बी नको न डगमगू ग, नको डग. आई आई माझी आई तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या लेकापासून कधीपासून लपवायला लागली ग? तू तुझ्या मनातलं सांगू शकत नाहीस? एवढा नाकारता झालो काय ग मी? अरे बाळा, तू तर माझं खुणी बाळ आहेस. पण आपल्या सारेकासोबत काय झालं बघितलंच ना. आई 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 रडू नकोस ग. रडलीस की मी पण तुटून जाईना. आई तू माझा आधार आहेस, या घराची ताकद आहेस आई. या घरावर केवढी संकट आली, पण तू ताट मानेने उभं राहून या घराला उभं केलंस, ताकद दिलीस. तू रडू नकोस, सगळं नीट होणार. बघ सानिका बी बरी होणार. प्लीज, मी आहे ना. असं काय बघायलाय? ऐका की, एवढं थंडी वाऱ्याचं घरला नका जाऊ आता. तुम्ही आज चला, चला झोपू चला. अरे काय झोपा, झोप उडाली माझी. तुझ्या भावाची नोकरी गेलीये. अहो पण शुभूची नोकरी गेली ना, तुमची गेली का? काय वागताय तुम्ही? हा तू डोक्या पडली का ग? तुझ्या भावाची नोकरी गेली म्हटल्यावर माझ्या हुंड्याचा हप्ता कोण देणार आहे? होय की, म्हणजे आता हप्ता येणारच नाही. हुंड्याचा 1 रुपया घेतल्याशिवाय तुला इथनं हलवणार नाही मी, कळलं का? तू उपकार कर, शांत राहा. त्याला कुठेतरी चिपकवून कसा पैसा वसूल करायचा हे मी बघतो. डोकं लावती. बाई, आमच्या ध्यानातच नाही आलं. काय स्मार्ट आहे बाई तुम्ही. म्हणजे असं शाहरुख वाणी बोलताना त्याला भारी वाटतं आमसने. हे घ्या पो. यात शेंगदाणे घातले तू? ते हा ते काजू बदाम संपलेत ना, म्हणून आज घ्या ऍडजस्ट करून. कारभारने मला बी दे ग पवा जरा. अण्णा रिक्षाची चावी द्या. तर रिक्षाची चावी कशाला पाहिजे तुला? आजपासून मी रिक्षा चालवणार. काही ऍडमिट लागलाय का शुभू तुला? अण्णा काहीतरी काम करावंच लागेल की.
आणि तुम्ही किती दिवस रिक्षा चालवणार आहे सा? रिटायर व्हा तुम्ही आता. द्या केली. काय झालं? यो शुभू रिक्षा चालवायचं म्हणतोय. शुभू तुला आता रिक्षा चालवायची काय पण गरज नाही. अरे मी पप्पांना सांगितलं होतं ना तुझ्या नोकरीसाठी. उद्यापासून तू सुपरवायझर म्हणून कामाला जाणार आहेस आणि महिन्याला 50,000 रुपये पगार मिळणार आहे. एवढंच नाही, येण्या जाण्यासाठी बाईक पण देणार आहेत. आहे की नाही भारी? हा शुभू तोंड गोड कर. स्वीटे, ह्याची काही बी गरज नाहीये. माझं ठरलंय, मी रिक्षा चालवणार आहे. ए शोभी, समजा तुझ्या भावाला. आता आम्ही काय बोलूया? तुला जर आपल्या घरी यायचं असेल आणि हाऊस माऊस करायची असेल तर आत्ताच्या आत्ता समजावं त्याला. शुभू आम्ही काय म्हणतोय, रिक्षा चालवून असे किती पैसे कमवणार आहेस तू? हा, त्यापेक्षा नोकरी केलीस तर कसा पगार घरात येईल. तू पण एकदम जरा सेट होशील, आपण पण सगळे जरा सेट होऊ घरात. काय काढे दाजींना लाव की तिकडं. असं दिवसभर उणगत फिरण्यापेक्षा 4 पैसे कमवतील जरा. काय दाजी, जाताय का? शुभू अरे असं काय करायला शुभू तू? नाही, दुसऱ्यांच्या पप्पाकडे बरोबर राबतोस रे, ते चालतं तुला. आता माझ्या पप्पांनी नोकरी आणली तर ती नको झालीये. सुटे काय बडबड आलेस? काय चुकीचं काय बोललो मी? सांग की चुकीचं काय बोललो मी? एवढी वर्ष केलीस ना मेहनत, काय मिळालं प्रामाणिकपणा दाखवून? गुलामीचीच वागणूक मिळाली ना हो? तुझ्या साहेबांना का नाही? सुटे बास हा. माझ्या साहेबांबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. साहेब माझ्या कुटुंबासारखे आहेत आणि माझ्या कुटुंबाबद्दल तुला बोलायची काही बी गरज नाहीये. कळतंय?